विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. SYBSE कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स पेपर सेकंड सेमिस्टर 4 ऑपरेशन्स रिसर्च मध्ये चॅप्टर 3 ट्रान्सपोर्टेशन मॉडेल्स. आज आपण मॅट्रिक्स मिनिमा मेथड या टॉपिकवर एक एक्झाम्पल सोडवत आहोत. एक्झाम्पल 1 बघ. युझिंग मॅट्रिक्स मिनिमा मेथड फाइंड इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन टू द गिवन ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम. आणि तो प्रॉब्लेम आम्हाला या टेबलच्या स्वरूपात दिलेला आहे. आता आपण काय करणार माहिती का, सर्वप्रथम असाच्या असा टेबल आन्सरसाठी बनवणार आहोत. फक्त त्यामध्ये आपण काय करणार, हे जे रकाने आहेत, खास करून हे, यामध्ये आपल्याला इथं ज्या एंट्रीज लिहायच्या आहेत, कॉस्टच्या व्हॅल्यूज लिहायच्या आहेत, ते लिहिण्यासाठी या इथं ही रकान्याची स्पेस आपण थोडी मोठी करून घेणार आहोत. तर तो उत्तरासाठीचा रकाना बघून घ्या. तर उत्तरासाठी आम्हाला जो टेबल तयार करायचा आहे तो अशा पद्धतीने तयार करायचा. दिलेल्या उदाहरणाचाच हा तक्ता आहे, तेच फिगर आहेत, तेच सगळं काही आहे. फक्त आपण इथं एंट्री करण्यासाठी स्पेस बनवून घेतलेली आहे. या रकान्यांमध्ये आपल्याला कॉस्ट लिहायची आहे, तर ती लिहिण्यासाठी आपण इथं जागा केली, म्हणून हे या कोपऱ्यात ठेवले आणि कॉस्ट आपली जी येणार कुठे येईल ती इथं आपण लिहिणार. अशा पद्धतीने आपण आन्सरसाठी तक्ता तयार केला. आता ह्या तक्त्यामध्ये हा जो दिलेला टेबल आहे, यामध्ये मॅट्रिक्स मिनिमम मेथडमध्ये काय करतो आपण की सुरुवातीला ही जे फिगर्स आम्हाला दिलेले आहेत, केवळ हे, यात सगळ्यात मिनिमम व्हॅल्यू कोण आहे त्या सेलपासून, म्हणजे त्या रकान्यापासून आपण सुरुवात करतो. आणि आपण लिहिताना सुद्धा तसंच लिहितो. काय लिहितो ते बघ. पण हा जो सेल आहे, इथं ही व्हॅल्यू जी तुला दिसते 1, ती या सर्व संख्यांमध्ये लहान संख्या आहे. दॅट इज मिनिमम व्हॅल्यू ऑफ दिस टेबल. मग ती कुठे, सेकंड रो आणि फर्स्ट कॉलममध्ये. म्हणून या सेलला, म्हणजे या रकान्याला तुम्ही म्हणणार सेल 2-1. तर सुरुवात मी काय केली, लोवेस्ट कॉस्ट इज 1 इन सेल 2-1. म्हणजे ही लोवेस्ट कॉस्ट म्हणजे मिनिमम व्हॅल्यू मला 1 दिसली, ती सेल 2-1 मध्ये होती. मग इथं काय होतं की A2 40 अँड B1 50. बघून घे एकदा. हे बघ, हे मिनिमम व्हॅल्यू असणार असेल. या रो मध्ये तू जर बघशील तर A2 हा A म्हणजे सेकंड रो आहे, म्हणून A2 म्हणायचं. तिथली व्हॅल्यू आहे 40. तर ही जी रो आहे ही बी ची कॉलम आहे पहिला, म्हणून याला तू म्हणशील B1. तिथली व्हॅल्यू आहे 50, म्हणजे A2 ची व्हॅल्यू आहे 40, B1 ची व्हॅल्यू आहे 50. म्हणून मी तसं लिहिलं, A2 40, B1 50. मग या दोघांमध्ये तुला मिनिमम व्हॅल्यू शोधायची असते. ते लिहितात कसं, मिनिमम चौकटीच्या कंसात 40 आणि 50. या दोघात मिनिमम कोण आहे ते इथं लिहायचं. मिनिमम आहे 40. म्हणून आपण काय म्हणायचं की सेट x21 इज इक्वल टू 40. म्हणजे ही व्हॅल्यू जी मिनिमम आली ती तुला या सेलमध्ये ठेवायची आहे. नाउ रो सेकंड इज फुलफिल्ड, सो क्रॉस ऑफ रो सेकंड. ह्या दोन ओळीचा अर्थ काय की एकदा तुम्ही त्या रो मध्ये, सेकंड रो मध्ये 40 हे लिहिलं, तर ती जी सेकंड रो आहे त्याची किंमत फुलफिल होते, कारण त्याच्या A2 च्या कॉलम मध्ये 40 आकडा आहे. आणि तोच 40 जर तुम्ही इथं त्या रकान्यात लिहिताय तर त्या रोचं सॅटिस्फिकेशन होतं, म्हणजे ते फुलफिल होतं. म्हणून क्रॉस ऑफ रो सेकंड. क्रॉस ऑफ म्हणजे फुली मारा. रो सेकंड मधील उरलेल्या घटकांना फुली मारा. बघून घे एकदा काय करायचं ते. तर ही मिनिमम व्हॅल्यू, त्यात या रो मध्ये
या कॉलममध्ये A2 40 आहे, B1 या रोमध्ये 40 आहे, तर या कॉलममध्ये 50 ही संख्या आहे. या दोघात लहान संख्या आहे 40, म्हणून इथं तू 40 लिहायचं आणि गोल करून टाकायचा. आता ह्या रोचा तर तू विचार करशील तर इथं 40 लिहिलंय आणि इथं 40ची रिक्वायरमेंट होती. याचा अर्थ ही रो फुलफिल झाली, ही रो कंप्लीट झाली. मग या रोमध्ये जेवढे बाकीचे एलिमेंट उरलेत म्हणजे रकाने उरलेत तिथं फुली मारायची. आता ह्या रोचा परत आपल्याला विचार करायची गरज नाही, हा त्याचा अर्थ. मग नेक्स्ट मिनिमम कॉस्ट इज 2 in cell 1 2 and cell 3 3. बघ बर का, पुढची मिनिमम संख्या आहे 2. ती 2 तुला एक इथं दिसते आणि इथं पण दिसते, म्हणजे दोन रकान्यांमध्ये ही पुढची मिनिमम संख्या आहे. या रकान्याला म्हणजे सेलला तू काय म्हणशील, फर्स्ट रो सेकंड कॉलमचा म्हणजे सेल 1 2. तर याला थर्ड रो आणि थर्ड कॉलमचा म्हणजे सेल 3 3 असं तू म्हणशील. या दोन रकान्यामध्ये मिनिमम संख्या आहे 2. मग आता आपल्याला या दोघांपैकी कोणीतरी एक निवडायचा. मी हा सेल निवडला, सो सेल 1 2. आता ह्या सेलचा जर मी विचार केला तर मला ही संख्या आणि ही संख्या, या सेलमध्ये येणारी ही संख्या तर इथे येणारी ही संख्या, या दोघांचा मला विचार करायचा आहे. ही 30 आहे, इथं 10 आहे. या दोघात मिनिमम किती हे मला बघायचं. मिनिमम आहे 10, म्हणून मी काय करणार की इथं लिहिणार 10 आणि त्याला करणार राऊंड. तुम्ही जर विचार केला तर ह्या कॉलममध्ये इथं तुम्ही 10 लिहिला, त्याची रिक्वायरमेंट सुद्धा 10च होती, म्हणजे या कॉलमचं काम आता संपलं. दिस कॉलम इज सॅटिस्फाईड. सो इथं जे उरलेले चौकोन आहेत तिथं तुम्ही फुली मारून टाका, म्हणजे उरलेला एकच आहे. या इथं मी मारली फुली. आता ही प्रत्यक्षात बघून घे. सो कन्सिडर सेल 1 2. हिअर A1 इज इक्वल टू 30 अँड B2 इज इक्वल टू 10. मग या दोघात तू मिनिमम काढलं, मिनिमम इज इक्वल टू 10. सो सेट x1 2 इज इक्वल टू 10, म्हणजे फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम असणाऱ्या रकान्यामध्ये 10 लिही, हा त्याचा अर्थ. मग कॉलम D2 इज फुलफिल्ड, सो क्रॉस ऑफ द कॉलम सेकंड. हे आपण आतापर्यंत पाहिलं की सेकंड कॉलममध्ये उर्वरित सर्व रकाने तिथं फुली मारून टाकायची. नेक्स्ट कन्सिडर सेल 3 3. आता दुसरी मिनिमम संख्या ही सेल 3 3 मध्ये होते, ती पण 2च होते, पण ती तिसरी आपण मिनिमम संख्या मानली, मग ती सेल 3 3 मध्ये आहे. इथं A3 30 आहे आणि B3 40 आहे. मग या दोघात तुला मिनिमम शोधायची. मिनिमम आहे 30, म्हणून तू लिहिलं सेट x33 इज इक्वल टू 30. अशा रीतीनं त्या सेलमध्ये, त्या रकान्यामध्ये तू 30 लिहून टाक. नाव रो 3 इज फुलफिल्ड, सो क्रॉस ऑफ रो 3. आता हे बघून घे. आता तुला विचार करायचा या रकान्याचा, जो की 3 3 असा आहे. A3 किती आहे 30, तर B3 किती आहे 40. मग या दोघांमध्ये लहान जी असेल ती तू निवडायची. लहान आहे 30, म्हणून या इथं तू 30 लिहायचं. आता इथं 30 लिहिलं की याला गोल करून टाकायचं. मग इथं 30 लिहिलं, इथली रिक्वायरमेंट सुद्धा या रोची 30च होती, म्हणजे ती फुलफिल झाली. तर या रोमध्ये जो कोणी रिकामा सेल असेल तिथं फुली मारा. रिकामा फक्त आहे, मग इथं फुली मारा.
म्हणजे आता या रोला कन्सिडर करू नका. आता या तक्त्यात जर आपण बघितलं तर याचा विचार करायचा नाही, याचा विचार करायचा नाही, याचा विचार करायचा नाही. मग याच्या पुढची मिनिमम संख्या कोण आहे? तर याच्या पुढची म्हणजे 2च्या पुढची यामध्ये मिनिमम संख्या दिसते ती 3. आता 3 दोनदा आहे, एकदा इथं आहे, एकदा इथं पण आहे. मग तसा उल्लेख करायचा होतो. नेक्स्ट मिनिमम कॉस्ट इज 3. सो इन सेल 1-1 अँड सेल 1-3 म्हणजे रकाना 1-1 आणि रकाना 1-3 मध्ये ही पुढची मिनिमम संख्या आहे. मग आता तुला त्याचा कसा विचार करायचा बघा. इथं या रकान्यामध्ये समजा तू या सेलचा विचार केला, इथं मिनिमम 3 आहे म्हणून याचा विचार केला, तर या रो मध्ये रिक्वायरमेंट आहे 30ची, पण त्यापैकी ऑलरेडी या रो मध्ये तू 10 लिहिलेलं आहे, लक्षात ठेव. म्हणजे A1 इज इक्वल टू, तू आता 30 नाही म्हणणार, तू म्हणशील A1 इज इक्वल टू 30 मायनस 10 म्हणजे 20. तर ह्या कॉलममध्ये इथं 40 आहे, प्रत्यक्षात डिमांड आहे 50ची. म्हणजे इथं तू काय लिहिशील, B1 इज इक्वल टू 50 मायनस 40 म्हणजे 10. म्हणजे इथं 20 उरला, इथं 10 उरला. आता 20 आणि 10 मध्ये तू मिनिमम कोण बघणार, आणि मग ती मिनिमम तर 10 आहे म्हणून या इथं तू ती रिक्वायरमेंट 10ची लिहून टाकशील. म्हणून जर मी इथं लिहिलं 10 आणि त्याला केला राऊंड, तर ही रो फुलफिल झाली का? नाही. इथं 10 आणि 10 20च आहे, तुला रिक्वायरमेंट 30ची आहे, म्हणजे अजूनही 10ची कमी आहे. म्हणून या रोला तू सॅटिस्फाय झाली किंवा फुलफिल झाली असं म्हणू शकत नाही. मग इथे लिहिलं मी, नेक्स्ट मिनिमम व्हॅल्यू इज 3 इन सेल 1-1 अँड सेल 1-3. म्हणजे या दोन रकान्यामध्ये आम्हाला मिनिमम व्हॅल्यू पुढची 3 दिसते. मग त्यातला पहिला हाच रकाना आपण विचारात घेऊ. कन्सिडर सेल 1-1. हिअर A1 इज इक्वल टू, आता बघा 30 मायनस या ओळीत लिहिलेला 10, खाली उरले 20. 30 मायनस 10 दॅट इज इक्वल टू 20. सिमिलरली तो पहिला कॉलम बघा, त्यामध्ये डिमांड आहे 50ची, पण तू ह्या कॉलममध्ये 40 लिहिलं आहे ऑलरेडी, म्हणजे 50 मायनस 40 दॅट इज 10. मग तुला मिनिमम 20 आणि 10 मध्ये शोधायचं आहे. तसं लिहिलं आपण, मिनिमम 20 10 किती 10. या दोघात मिनिमम कोण, लहानात लहान कोण, 10, म्हणून तसं आपण लिहिलं 10. आणि ही 10 तुला या सेल 1-1 मध्ये ठेवायची आहे, म्हणून तू लिहिणार सेट X11 इज इक्वल टू 10. म्हणजे पहिली रो पहिला कॉलम या रकान्यामध्ये आता तू 10 लिहिणार. आणि तुझे हे लक्षात येतं, नाव कॉलम D1 इज फुलफिल्ड. त्या रकान्यात 10 लिहिता बरोबर त्या कॉलमची डिमांड पूर्ण होते, फुलफिल होते. म्हणून त्यामध्ये जो कोणी उरला असेल कॉलममध्ये, कॉलम फर्स्टमध्ये, त्याला क्रॉस ऑफ करा. नाव फायनली कन्सिडर सेल 1-3. आता पुढची मिनिमम व्हॅल्यू 3 ही सेल 1-3 मध्ये आहे, आणि तिथं A1 इज इक्वल टू 30 मायनस 20. म्हणजे या रो मध्ये तुम्ही 10 दोनदा लिहिला, ते झाले 20, आणि मूळ रिक्वायरमेंट 30ची होती म्हणून 30 मधून 20 गेले, खाली उरले 10. तर B3 मध्ये तू बघशील तर डिमांड आहे 40ची, पण त्यात तू 30 ऑलरेडी लिहिला आहे त्या कॉलममध्ये, थर्ड कॉलममध्ये. म्हणजे 40 मधून 30 गेले, तिथं डिमांड राहिली आता 10ची. म्हणजे याचा अर्थ रो मध्ये सुद्धा 10, कॉलममध्ये सुद्धा 10, म्हणून तू लिहिशील मिनिमम 10. आता या दोघात मिनिमम कोण, एकच संख्या आहे, ती म्हणजे 10. मग तू सेट X13 इज इक्वल टू 10. म्हणजे फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम मधला जो रकाना आहे तिथला हा एलिमेंट किती लिहिशील तू, 10.
म्हणून मी फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम मध्ये 10 लिहितो. ही फर्स्ट रो आणि हा थर्ड कॉलम या इथं मी लिहिणार 10. गोल करणार. आता तुम्ही एक गोष्ट बघताय की हे सगळेचे सगळे रकाने एक तर या संख्यांनी भरल्या गेले आणि उर्वरित याच्यामध्ये आपण फुल्या मारल्या. आता या तक्त्याकडे नीट बघा. तुम्हाला संख्या किंवा फुली नाही असा कोणताच रकाना दिसणार नाही. म्हणजे हे सगळे रो आणि कॉलम सॅटिस्फाय झाले. दस AI and BJ both are satisfied. There we get an initial feasible solution. Also note that total number of allocations are 5. कारण आत्ता तुम्ही गोलमध्ये ज्या संख्या लिहिल्या त्याला ॲलोकेशन म्हणतात आणि त्या आहेत 5. 1, 2, 3, 4 आणि 5 हे नंबर ऑफ ॲलोकेशन्स आहेत. मग आता यामध्ये रो किती आहेत? 1, 2, 3. तर कॉलम किती आहेत? 1, 2, 3. म्हणून रोला आपण M ने डिनोट करतो. सो M इज इक्वल टू 3. तर कॉलमला आपण N ने डिनोट करतो. N इज इक्वल टू ते पण 3च आहेत. सो M इज इक्वल टू नंबर ऑफ रोज 3. N इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स 3. आणि या इथं ऑलरेडी तुम्ही लिहिलं नंबर ऑफ ॲलोकेशन्स 5. मग एक टेस्ट आहे ती आपल्याला पार पाडायची. M अधिक N वजा 1 बरोबर नंबर ऑफ ॲलोकेशन्स असं आलं पाहिजे. M किती आहे? 3. N किती आहे? 3 -1. नंबर ऑफ ॲलोकेशन्स किती आहेत? 5. काय ही वजाबाकी ही बेरीज 5 येते का? हो. 3 + 3 6. 6 - 1 5. हे बघा 5. म्हणजे हे सॅटिस्फाय होतं. तर तुम्ही असं लिहिणार अन इनिशियल फिजिबल सोल्युशन इज ऑल्सो इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन. जेव्हा ही कंडिशन सॅटिस्फाय होते तेव्हा हे जे इनिशियल फिजिबल सोल्युशन आहे तेच इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन आहे असं आपण म्हणतो. मग आता आपल्याला ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट काढायची. ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट ते अशी काढतात बघ. 3 × 10 प्लस 2 × 10 प्लस 3 × 10 प्लस 1 × 40 प्लस 2 × 30. या सगळ्यांच्या गुणाकाराची ॲडिशन म्हणजे टोटल कॉस्ट. तर इथं मी लिहिलं द ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट इज इक्वल टू 3 × 10 प्लस 2 × 10 प्लस 3 × 10 प्लस 1 × 40 प्लस 2 × 30. मग हे सोडवलं तर ते 30, 20, 30, 40, 60 असं येतं आणि ही संपूर्ण ॲडिशन येते 180. सो आपल्याला ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट किती आली? ₹180 असं आपण म्हणणार. दुसरी गोष्ट की तुम्ही बघताय यामध्ये X11 इथला एलिमेंट आहे 10. X12 इथला एलिमेंट आहे 10. X13 इथला एलिमेंट आहे 10. X21 40 अँड 33 30 आहे. याचा अर्थ 1, 2, 3, 4, 5 हे बेसिक व्हेरिएबल्स आहेत. म्हणजे त्यांच्या किमती आहेत काही ना काही. दॅट इज बेसिक व्हेरिएबल. आणि ज्यांना फुली मारली ते होणार नॉन बेसिक व्हेरिएबल्स. X22, X23, X31, X32 याची किंमत आहे 0. म्हणजे त्यांना आपण नॉन बेसिक व्हेरिएबल्स असं म्हणणार. तर मित्रांनो इथे आपण थांबूया. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.